श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचे तिसरे चरण 7.5चे आता चालू झालेले आहेत. म्हणजेच काय मित्रांनो, की कुंभ राशीचे 7.5 जी आहे ती आता अंतिम चरणात आहे. आणि अंतिम चरणात काय गोष्टी होणार आहे आणि काय होणारच आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, बघा की तुमची आता 7.5चे तिसरे चरण चालू होणार आहे. तिसरे चरणात काय घटना घडणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की कुंभ रास ही राशी चक्रातली 11व्या नंबरची रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. मित्रांनो, आता सध्या 30 एप्रिल 2025 नंतर कुंभ राशीला शनीची 7.5चे हे तिसरे चरण चालू झालेले आहेत आणि अंतिम चरण हे 2.5 वर्षाचे आहे. मित्रांनो, 2.5 वर्षात तुम्हाला काय शनी महाराज फळ देणार आहेत, काय घटना या घडणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघा की 30 एप्रिल 2025 नंतर कुंभ राशीला 7.5चे तिसरे चरण चालू झालेले आहे आणि या तिसरे चरणात काय घटना घडणार आहेत आणि तुम्हाला काय गोष्टी नियंत्रण ठेवायच्या आहेत आणि 7.5वर काय उपाय करायचे आहेत हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बघा की कुठल्या गोष्टी घडणार आहेत तर बघा मित्रांनो, की 7.5 ही चालू झालेली आहे आणि 7.5 मध्ये घाबरण्याचे कुठल्याही प्रकारचे कारण नाही. शनी महाराज हे न्यायाधीश असतात. म्हणजेच काय, की तुम्ही जसे चांगले कर्म कराल तसे फळ तुम्हाला शनी महाराज देत असतात. 7.5 जरी चालू असली तरी तुमचे कर्म जर चांगले असतील, तुम्ही जर प्रयत्न चांगले केले असतील तर तुम्हाला फळ देखील चांगलंच मिळणार आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, की 7.5 मग असो किंवा नसो, कर्म चांगले ठेवा, तुम्हाला फळ नक्कीच चांगले मिळणार आहे. आणि कुठल्या चांगल्या गोष्टी या घडणार आहेत हे आपण आता बघूया. पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मानसिक जो तणाव होता तो तणाव आता दूर होणार आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की तुमच्या मनामध्ये काही गोष्टी करायच्या राहिल्या असतील किंवा करायच्या असतील पण होत नव्हत्या. तुम्हाला हे करायचंय, ते करायचंय, अशा अनेक गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या. तुम्हाला काहीतरी काम करायचं होतं, काहीतरी व्यवसाय टाकायचा होता, पण तुमच्या ते फक्त मनात होतं, पण ते काही होत नव्हतं. पण आता असं नाही होणार. 7.5च्या तिसऱ्या चक्रात चालू झालेला आहे. त्या अंतिम चरणामध्ये तुमच्या काही गोष्टी ह्या होणार आहेत. तुम्ही जे मनाशी ठरवलेलं आहे, ते ठरलेल्या गोष्टी तुम्ही पूर्ण करू शकतात. त्यातील अडथळे आता दूर होणार आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या मानसिक तणावात होत्या, ते तणाव आता दूर होणार आहे आणि तुमचं मानसिक स्वास्थ्य हे चांगलं राहणार आहे. तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्यामुळे मित्रांनो, बघा, येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. मानसिक तणावापासून मुक्ती तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. त्यानंतर दुसरी चांगली महत्वाची घटना घडणार आहे ती म्हणजे नोकरीमध्ये. कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरीमध्ये ज्या तणावाच्या गोष्टी घडत होत्या, तुमच्या सहकार्यांशी तुमचं पटत नव्हतं, तुमच्या वरिष्ठांशी तुमचं पटत नव्हतं, तसेच कनिष्ठाशी तुमचे वादविवाद होत होते, ते आता दूर होणार आहे आणि नोकरीमधला तणाव आता दूर होणार आहे. तुमचं तुमच्या सहकार्यांशी चांगलं पटणार आहे, तुमच्या वरिष्ठाशी चांगलं पटणार आहे. त्याचबरोबर काही गोष्टी ह्या नोकरीमध्ये चांगल्या घडणार आहेत. तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये पगारवाढ सुद्धा मिळू शकतो. त्याचप्रमाणे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहतील आणि तुम्हाला चांगला बढती सुद्धा मिळू शकते, चांगला पगार सुद्धा त्या काळात मिळू शकतो. म्हणजेच काय मित्रांनो, की दुसरी चांगली घटना घडणार आहे ती म्हणजे नोकरीतील तणाव हा दूर होणार आहे. प्रयत्न तुम्हाला करावे लागतील, कष्ट तुम्हाला करावे लागतील, पण त्याचे फळ देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, तिसरी चांगली घटना म्हणजे की ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, बघा की येणारा काळ हा तुमच्यासाठी कुंभ राशीसाठी अतिशय चांगला असणार आहे. 7.5चे अंतिम चरण चालू झालेले आहे. त्यामध्ये ज्या लोकांना नोकरी नाहीये अशा कुंभ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय मित्रांनो, की तुम्हाला नोकरी मिळू शकते. त्यानंतर बघा की महत्वाची गोष्ट होणार आहे ती म्हणजे आर्थिक बाजू. आर्थिक बाजू तुमची 7.5च्या आधीच्या काळात थोडीशी डबघाईला आली असेल, आर्थिक तणाव तुमचा वाढला असेल, पैशाची चणचण मासत असेल, पैशाची आवक कमी झाली असेल, परंतु येणाऱ्या काळात तुमची पैशाची चणचण कमी होणार आहे, पैशाची आवक वाढणार आहे, आर्थिक परिस्थिती तुमची सुधारणार आहे. आर्थिक तुम्ही नियोजन करू शकता. आर्थिक नियोजनाबरोबरच तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुद्धा येणाऱ्या काळात करू शकता.
तुम्ही मागे केलेल्या बचतीचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळात होऊ शकतो. तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल, त्या इन्व्हेस्टमेंट मधले रिटर्न किंवा परतावा आता येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही तुमची उत्तम राहणार आहे. त्यानंतर बघा की 5वी महत्वाची घटना म्हणजे कौटुंबिक परिस्थिती. तुमच्या कुटुंबामध्ये छोट्या-छोट्या कारणांमुळे जे वाद होतोय, तुमचं आणि कुटुंबातील व्यक्तींचं काही पटत नसेल, विचार पटत नसतील, ते आता दूर होणार आहे आणि कुटुंबाच्या व्यक्तींची साथ तुम्हाला येणाऱ्या काळात मिळणार आहे. कुटुंबात जे छोटे-छोटे वाद होते, ते वाद आता मिटून कुटुंबातील व्यक्ती तुम्हाला साथ देतील. तुम्ही कुटुंबाच्या व्यक्तींना साथ देणार. कुटुंबाच्या व्यक्तींना तुम्ही समजून घेणार आहात. येणारा काळ हा तुमच्यासाठी कुटुंबातील व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे. कुटुंबाच्या व्यक्तींशी तुमचा संवाद हा होणार आहे. येणाऱ्या काळात कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. तुम्ही जो तणाव सहन केला, मानसिक तणाव सहन केला, तो आता दूर होऊन कुटुंबातील वातावरण सुद्धा अतिशय चांगलं राहणार आहे. त्यानंतर बघा की मित्रांनो, येणाऱ्या काळात तुम्ही एखादी प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करू शकता. ती पण एखादी चांगली गोष्ट तुमच्या भविष्यात घडणार आहे. तुम्ही एखादी चांगली प्रॉपर्टी खरेदी करू शकता, नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा चैनीच्या ज्या वस्तू असतात, नवीन घर घेणं, फ्रीज घेणं किंवा एखाद्या नवीन वस्तू तुम्ही खरेदी येणाऱ्या काळात करू शकता. म्हणजेच काय की तुमची परिस्थिती बदलल्यानंतर तुम्ही तुमच्या कष्टाच्या जोरावर, प्रयत्नाच्या जोरावर या वस्तू खरेदी करू शकता. त्यानंतर बघा मित्रांनो, की ज्यांना विदेशात जायचं असेल, त्यांना विदेशात जाण्याचे स्वप्न असतील, त्यांचे विदेशात जाण्याचे स्वप्न सुद्धा येणाऱ्या काळात पूर्ण होऊ शकते. त्याचप्रमाणे ज्यांना विदेशात नोकरी करण्याची इच्छा असेल, त्यांची सुद्धा नोकरी विदेशात लागण्याची येणाऱ्या काळात शक्यता आहे. मित्रांनो बघा, की ह्या गोष्टी तुम्हाला घडणार तर आहेच आहे. तुम्हाला प्रॉपर्टी खरेदी करण्याची शक्यता आहे. तुम्ही एखादा व्यवसाय किंवा व्यापार तुमच्या डोक्यात असेल, तो व्यापार आणि व्यवसाय तुम्ही चालू करू शकता. तुम्हाला व्यवसायात अतिशय चांगली प्रगती तुमची होणार आहे. येणाऱ्या काळात या घटना ह्या घडणार आहेत. म्हणजे काय की तुम्हाला कष्ट करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नाला यश नक्कीच मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो बघा की 7.5 चालू आहे. फायदाही तुमचा 7.5 चालू आहे. 7.5 चांगल्या फायद्याच्या गोष्टीही तुम्हाला घडणार आहेत. परंतु तुम्हाला काही नियंत्रण देखील ठेवायचं आहे. म्हणजेच काय की तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवायचं आहे. तुम्ही कोणाशी बोलताय, कोणावर बोलताय, याच्याशी तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कोणाशी पण बोलताना तुम्ही वाणीवर नियंत्रण ठेवूनच बोला. त्या व्यक्तीशी तुमचा वाद होणार नाही किंवा वाद विकोपाला जाणार नाही, याची काळजी मात्र तुम्हाला येणाऱ्या काळात घ्यायची आहे. त्यानंतर बघा तुम्हाला राजकारणात पडायचं नाहीये. समजा तुमच्या ऑफिसमध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी जर भांडण चालू असतील, तर त्या भांडणात तुम्हाला पडायचं नाहीये. त्या भांडणापासून दूर राहायचं आहे. याचाच अर्थ काय? राजकारणापासून दूर राहायचं आहे. राजकारण म्हणजे काय? की जे भांडणात राजकारण होत असतं, तुमच्या नोकरीमध्ये राजकारण होत, तुमच्या कुटुंबात राजकारण चालू असतं, त्या राजकारणापासून, भांडणापासून तुम्हाला दूर राहायचं आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये पडायचं नाही. त्यानंतर बघा की दुसऱ्याच्या विषयात तुम्हाला बोलायचं नाही. म्हणजेच काय की एखादा विषय दुसऱ्यांचा आपापसात चालू आहे आणि तुम्ही मध्ये जाऊन नाक खुपसलं किंवा काय बोलला, हे तुम्हाला अजिबात करायचं नाहीये. तर दुसऱ्याच्या विषयापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. त्यानंतर 7.5 चालू आहे मित्रांनो, की तिसरे चरण सुद्धा चालू आहे कुंभ राशीचे. तर तुम्हाला काय उपाय देखील करायचे आहे. तुम्हाला दर शनिवारी किंवा ज्यांना जमेल त्यांनी दररोज हनुमान चालीसाचे वाचन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला दर शनिवारी शनी महाराजांना काळे तीळ व तेल व्हायचे आहे. त्याचप्रमाणे पशुपक्ष्यांना सुद्धा तुम्हाला काही दाणे, पाणी द्यायचे आहे. मित्रांनो, हे छोटे-छोटे उपाय जर तुम्ही केले तर येणारा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे. तुम्हाला 7.5ची थोडीशी कमी तणाव जाणवणार आहे. मित्रांनो, कुठल्याही प्रकारची 7.5 ही कर्मापेक्षा मोठी नसते. त्यामुळे कर्म चांगले ठेवा, प्रयत्न चांगले ठेवा, कष्ट करत राहा. यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे. त्याचे फळ देखील तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. मित्रांनो, आताच आपण बघितलं की 7.5 चालू असताना कुंभ राशीला काय फळ मिळणार आहे. मित्रांनो, काय फळ देणार आहे, त्याचप्रमाणे तुम्हाला काय उपाय देखील करायचे आहे आणि काय कशावर नियंत्रण ठेवायचं आहे, हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.